मामा चंद्राची मैत्रीण. एका छोट्या गावात एक छोटी मुलगी राहायची. तिचे नाव होते निशा. तिला रात्रीच्या वेळी आकाश बघायला खूप आवडायचं. प्रत्येक रात्री ती खिडकीजवळ बसायची आणि गोल तेजस्वी मामा चंद्राकडे पाहायची. मामा चंद्राचे काम काय असेल ती नेहमी विचार करायची. तिची आई म्हणाली, बेटा, मामा चंद्र आपले मित्र आहेत. ते रात्रीच्या शांततेत जगाचे रक्षण करतात आणि सर्वांना चांगली स्वप्ने पडायला मदत करतात. पण निशाच्या मनात एक विचार आला. एवढ्या उंच आकाशात मामा चंद्र एकटे नसतील का? त्यांना कंटाळा येत नसेल का? तिने हळूच कुजबुजले. तिचा आवाज हवेत विरून गेला, मामा चंद्र, तुम्ही कधी उदास होता का? आणि अचानक तिच्या खोलीत एक चांदीच्या रंगाचा मऊ प्रकाश आला. तो प्रकाश तिच्या पांघरुणावर हळुवारपणे उतरला. एक खोल पण खूप शांत आवाज आला. हा आवाज मामा चंद्राचा होता. नाही प्रिय निशा, चंद्र म्हणाला, मी कधीच एकटा नसतो. मी रोज रात्री झोपलेल्या फुलांना, शांत वाहणाऱ्या नद्यांना आणि स्वप्ने वाटून घेणाऱ्या मित्रांना बघतो. मामा चंद्र हळुवारपणे म्हणाले. माझा प्रकाश त्या लोकांसाठी एक खास मित्र आहे जे जागे आहेत किंवा ज्यांना थोडी काळजी वाटत आहे, ते पुढे म्हणाले. निशा हसली. तिला आता खूप आरामदायक आणि सुरक्षित वाटले. तिने मामा चंद्राला शुभरात्रीची टाटा केली आणि शांतपणे झोपी गेली, कारण तिला माहीत होते की तिचा मित्र तिच्यावर नेहमी लक्ष ठेवून आहे.